5 पिस्तुले, 2 रिव्हॉल्वर्स आणि 2 गावठी कट्ट्यांसह 76 जिवंत कारतुसे बाळगणाऱ्या दोघांना गुन्हे शाखेतील युनिट 2च्या पथकाने हडपसर परिसरातील सातववाडी रोडवर अटक केली. त्यांच्याकडून एकूण 2,69,900 रुपयांचा माल जप्त करण्यात आल्याची माहिती गुन्हे शाखेचे उपायुक्त राजेश बनसोडे आणि सहाय्यक आयुक्त विनोद सातव यांनी दिली. सोहन सिंग उर्फ बल्ली महेर सिंग रामगडिया आणि योगेश बाळासाहेब शिंदे अशी त्यांची नावे आहेत. हे आरोपी अग्निशस्त्रांसह कारतुसे घेऊन हडपसर जवळील शिकलकरी वस्तीच्या अलीकडील कॅनॉलच्या पुलावर येणार असल्याची माहिती गुन्हे शाखेतील पोलीस नाईक सुधीर गोटकुळे यांना मिळाली. गुन्हे शाखेचे अतिरिक्त आयुक्त शहाजी सोळुंखे, उपायुक्त बनसोडे, सहाय्यक आयुक्त विनोद सातव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सुनील पाटील, सहाय्यक निरीक्षक कारभारी हंडोरे, उपनिरीक्षक राजन जगदाळे, पोलीस कर्मचारी संजय दळवी यांच्या पथकाने सातववाडी रोडवर असणाऱ्या कॅनॉलच्या अलीकडे सापळा रचून दोघांना ताब्यात घेतले. त्यांची झडती घेतली असता त्यांच्याकडे 2,69,900 रुपये किमतीची 5 पिस्तुले, 2 रिव्हॉल्वर आणि 2 गावठी कट्ट्यांसह 76 जिवंत कारतुसे आढळून आली. पोलिसांनी ती जप्त केली आहेत. आरोपी योगेश शिंदे याच्या विरुद्ध यापूर्वी कुठलाही गुन्हा दाखल नसल्याचे पोलिसांनी सांगितले. त्याचे भेकराई नगर परिसरात कटलरीचे दुकान आहे. आरोपी सोहन सिंग याच्या विरुद्ध खुनाचा प्रयत्न अशा गंभीर गुन्ह्यांसह एकूण 4 गुन्हे दाखल आहेत. आरोपींनी अग्निशस्त्रे कुठून आणली, ती ते कोणाला विकणार होते आणि इतर बाबींचा पोलीस सखोल तपास करत असल्याचे पत्रकार परिषदेत सांगण्यात आले. त्यावेळी जलसंपदा मंत्री रामराजे निंबाळकर, पाणीपुरवठा आणि स्वच्छता मंत्री लक्ष्मणराव ढोबळे, आमदार बबन गायकवाड, आमदार जयदेव गायकवाड, विभागीय आयुक्त प्रभाकर देशमुख, जिल्हाधिकारी विकास देशमुख उपस्थित होते. पवार म्हणाले, राज्य शासनाने दुष्काळ जाहीर करताना पाऊस आणि पेरणी ग्राह्य धरली. त्यामुळे अनेक गावे दुष्काळातून वगळली गेली आहेत. दुष्काळाचे मूल्यमापन करताना गावातील पिकांची आणेवारी ही 50 पैशांपेक्षा कमी असल्यास गावात दुष्काळ जाहीर करावा असे निर्देश केंद्र शासनाने दिले आहेत. त्यामुळे राज्य प्रशासन आणेवाडीवर गावांची नोंद घेऊन 15 सप्टेंबरपर्यंत अहवाल केंद्राला देणार आहे, अशी माहितीही पवार यांनी दिली. देशातील दुष्काळ सदृश परिस्थिती सुधारत आहे. गेल्या महिन्यात देशामध्ये 37% पाऊस होता, आज 13% आहे. दक्षिण कर्नाटकमधील 142, महाराष्ट्रातील 122 आणि गुजरातमधील 132 तालुक्यांमध्ये गंभीर परिस्थिती आहे. जलाशयाचा साठाही हळूहळू सुधारत आहे. केंद्र शासन दुष्काळी राज्यांना आवश्यक ती मदत करते, पण त्यासाठी काही नियमावली आहे. राज्य शासन दुष्काळ जाहीर करून केंद्राकडे अहवाल पाठवते. त्यानंतर केंद्रीय पथक तपासणी करून उच्च समितीकडे अहवाल पाठवला जातो. त्यानंतर मदत मिळते. या प्रक्रियेला साधारण 2 महिन्यांचा कालावधी जातो. केंद्र शासन दुष्काळाशी सामना करण्यासाठी पुरेपूर निधी देणार आहे. जनावरांसाठी चारा उपलब्ध करणे आणि पिण्याच्या पाण्यासाठी केंद्र शासन मदत करणार आहे. रोहयोच्या अंतर्गत मजुरांना 150 दिवसांचे काम दिले जाणार आहे. राज्यातील दुष्काळ संदर्भात 4 सप्टेंबरला मुख्यमंत्री आणि त्यांच्या शिष्टमंडळाबरोबर बैठक आहे, असेही त्यांनी यावेळी सांगितले. पुण्यात 1 ऑगस्ट रोजी झालेल्या साखळी स्फोटांच्या पार्श्वभूमीवर राकेश मारिया हे गेले 1 महिना पुण्यात तळ ठोकून आहेत. साखळी स्फोटांच्या तपासावर ते बारकाईने लक्ष ठेवून आहेत. मुंबईतील विशेष न्यायालयाने कसाबला फाशीची शिक्षा ठोठावल्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने ही शिक्षा कायम ठेवली. या पार्श्वभूमीवर राकेश मारिया यांनी पत्रकारांशी संवाद साधला. मारिया म्हणाले, दहशतवादी अजमल कसाब विरुद्ध 90 दिवसांच्या कालावधीत तब्बल 14,000 पानांचे दोषारोपपत्र पोलिसांनी दिवसरात्र करून दाखल केले. सांघिक कामगिरीमुळे कसाबच्या शिक्षेवर शिक्कामोर्तब झाले असून महाराष्ट्र पोलिसांच्या दृष्टीने ही अभिमानास्पद बाब आहे. 90 दिवसांच्या कालावधीत ही चार्जशीट पोलिसांनी न्यायालयात दाखल केली. 657 साक्षीदार तपासण्यात आले, तर 357 जणांचे जबाब नोंदवण्यात आले. यासाठी ATS आणि मुंबई पोलीस दलातील अधिकाऱ्यांनी दिवसरात्र एक करून तपास केला. अतिरिक्त पोलीस आयुक्त देवेन भारती, पोलीस निरीक्षक दिनेश कदम यांच्यासह 90 जणांचे पथक या गुन्ह्याचा तपास करत होते. सांघिक कामगिरीमुळेच कसाबला फाशीची शिक्षा झाली, असेही त्यांनी नमूद केले. एफर्ट्स आर बीइंग मेड. ते जे आरोपी जे वॉन्टेड आहे, आता मोस्ट ऑफ दीज अक्यूज जे आपण जे दे आर इन पाकिस्तान, तर ते इथे आल्यावर वी विल पुट अप द केस. परंतु इथले जे आरोपी लाईक अबू जुंदाल आणि झैबुद्दीन अन्सारी वगैरे जे आहे ते इफ दे आर हियर वी विल डेफिनेटली अरेस्ट एंड वी विल पुट अप चार्जशीट्स. इसलिए ये इसमें ये एक ही सबक है कि ये जो यंगस्टर्स हैं
जो ये हैंडलर्स और जो मेन कॉन्स्पिरेटर्स हैं वो तो सामने आते नहीं हैं, यंगस्टर्स को इंडोक्ट्रिनेट करते हैं, रेडिकलाइज करते हैं और मिशन पर भेज देते हैं और ये गलत काम करवाते हैं। अब फांसी की सज़ा या लाइफ इम्प्रिजनमेंट सज़ा तो ये यंगस्टर्स ही भुगतेंगे। तो ये सबक यंगस्टर्स को है कि हैंडलर्स कॉन्स्पिरेटर्स के बहकावे में मत आइए, इट इज़ रॉन्ग। जो इंडोक्ट्रिनेशन कर रहे हैं, जो रेडिकलाइज कर रहे हैं, इट इज़ रॉन्ग थिंग। आप इनके बहकावे में मत आइए, आप इनके चंगुल में मत फंसिए। दिस इज द मेन मॉरल ऑफ द थिंग। लॉ जे आहे, लॉ मध्ये प्रोसिजर्स आणि स्टेजेस ले डाऊन केलेले आहे. वी विल हॅव टू फॉलो दॅट. आणि आम्ही इतका हे फॉलो केल्यानंतर आज जे जजमेंट आलेली आहे दॅट द वर्ल्ड इज सीइंग की हे आमचं 3 महिन्यामध्ये संपूर्ण आणि हे करून तसं नाही आहे. ते क्रॉस एक्झामिनेशन आरोपीचं झालेलं आहे, त्यांना संधी मिळालेली आहे आमच्या एव्हिडन्स क्रॉस करण्यासाठी. ऑल प्रोसिजर्स हॅव बीन फॉलोड अँड दॅट इज वाय दिस जजमेंट इज व्हेरी इम्पॉर्टंट. मी आपल्याला सांगितलं दिस इज दिस वॉज अ व्हेरी युनिक केस. नॉर्मली काय असतो, केस असतो, दी एव्हिडन्स हॅज टू बी कलेक्टेड फ्रॉम हिअर. आमचे जे 99 ऑफिसर्स अँड मेनची जे टीम होती, इट वॉज व्हेरी, इट इज अ युनिक केस बिकॉज वाईल सिटिंग डाऊन हिअर the evidence has been collected as to how the conspiracy was hatched abroad. Evidence was collected how they were trained abroad. Evidence was collected how they were equipped and launched from abroad. And what we have mentioned in our charge sheet, which we submitted within 90 days, the stipulated 90 days, that same conspiracy and the same story is standing even correct even today. अतिरेक्यांमुळे श्रीनगरच्या लाल चौकात जिथे तिरंगा ध्वजही फडकवता येत नाही त्या चौकात कसाबला फाशी द्यावी अशी मागणी करत शहर भाजपच्या कार्यकर्त्यांनी झाशीची राणी लक्ष्मीबाई चौकात निदर्शने केली. घोषणाबाजी करत आणि ढोल ताशे वाजून कसाबची फाशी कायम ठेवल्याबद्दल त्यांनी आनंदही व्यक्त केला. भारतीय जनता युवा मोर्चाचे पुणे शाखेचे अध्यक्ष गणेश घोष, सरचिटणीस प्रमोद कोंडरे, सुशील मेंगडे यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यावेळी शहराध्यक्ष विकास मटकरी आणि भाजप युमोचे कार्यकर्ते उपस्थित होते. कसाबची फाशीची शिक्षा कायम करण्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिल्यानंतर ढोल ताशा पथक बोलवून भाजप युमोने झाशीची राणी लक्ष्मीबाई चौकात आनंदोत्सव साजरा केला. आता फाशीच्या शिक्षेची त्वरित अंमलबजावणी करावी अशी मागणीही यावेळी कार्यकर्त्यांनी केली. भाजप शहराध्यक्ष प्राध्यापक विकास मटकरी म्हणाले, कसाबची सर्व चौकशी करून सर्वोच्च न्यायालयाने फाशीची शिक्षा कायम ठेवून न्याय दिला आहे. या निर्णयातून अमेरिकेसह पाकिस्तान प्रेमी देशांना संदेश दिला आहे. न्यायालयाच्या न्यायाचे शिक्षेत रूपांतर झाले पाहिजे. कसाबला श्रीनगरच्या लाल चौकामध्ये जाहीर फाशी देऊन पाकिस्तानला संदेश द्यावा. अफजल गुरुप्रमाणे कसाबबाबतही राज्यकर्त्यांनी बोटचेपी भूमिका घेऊ नये असा टोलाही त्यांनी लगावला. संपूर्ण भारतावरती हल्ला करणारा क्रूर कर्मा कसाब या पाकिस्तानी नागरिकाला भारताच्या राज्यघटनेप्रमाणे सर्व चौकशी करून मुंबई उच्च न्यायालय आणि त्यानंतर आता देशाच्या सर्वोच्च न्यायालयाने फाशीची शिक्षा कायम केलेली आहे. ही आम्हा सर्व भारतीय नागरिकांसाठी अत्यंत आनंदाची बाब आहे. पाकिस्तानने सातत्याने भारतावरती जे छुपे हल्ले चालवले आहेत आणि अतिरेकी कारवायाच्या माध्यमातून भारतीय नागरिकांचे बळी घेण्याचं काम चालू आहे, हे अत्यंत या घटनेच्या आधारे आज सुप्रीम कोर्टाने जगासमोर सिद्ध केलेलं आहे. आणि अमेरिकेपासून जगातल्या सगळ्या पाकिस्तान प्रेमी देशांना हा संदेश आहे की पाकिस्तानच्या कारवाया आम्ही कायदेशीर मार्गाने, घटनात्मक मार्गाने उघडकीला आणलेल्या आहेत. आणि आज कसाबला फाशी देण्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने कायम केला, याबद्दल आम्ही सगळे कार्यकर्ते आनंद व्यक्त करत आहोत. आता सुप्रीम कोर्टाने जो न्याय दिलेला आहे त्या न्यायाचं रूपांतर लवकरात लवकर शिक्षेमध्ये झालं पाहिजे, ही आमची सरकारकडे मागणी आहे. नाहीतर कसाबला बिर्याणी खाऊ घालण्याचा मोह असणारे राज्यकर्ते पुन्हा एकदा बोटचेपी भूमिका स्वीकारतील का,
आणि अफजल गुरुप्रमाणेच त्याची फाशी लांबवतील का याची भीती नागरिकांच्या मनात आहे। पण आम्ही राज्यकर्त्यांना आवाहन करतो की पाकिस्तानी नागरिकाला लवकरात लवकर जाहीरपणे फाशी द्या आणि जगासमोर सिद्ध करून द्या की पाकिस्तान हे अतिरेकी राष्ट्र आहे आणि पाकिस्तानच भारतामध्ये अतिरेकी कारवाया करत आहे। सुप्रीम कोर्टाचं सर्व ज्या वकिलांनी कसाबला फाशी देण्याकरता सहकार्य केलं आणि ज्या पोलिसांनी यासाठी बलिदान केलं त्या सगळ्यांचं आम्ही अभिनंदन करतो आणि त्यांच्याच कष्टामुळे आज जगाच्या व्यासपीठावरती पाकिस्तानचा खरा चेहरा उघड झालेला आहे। या कलशाची रथावरून यात्रा काढून तो दर्शनासाठी ठिकठिकाणी ठेवण्यात आला। गुरुवारी सकाळी आळंदी येथे इंद्रायणी नदीत या अस्थींचे विसर्जन करण्यात आले। सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास काँग्रेस शहराध्यक्ष अभय छाजेड यांनी बोपुडी येथील चौकात विलासरावांची विविध रूपे दर्शवणारी छायाचित्रे असलेल्या रथावर अस्थिकलश ठेवला। तेथून 25 दुचाकी स्वारांच्या मार्गदर्शनाखाली हा रथ विविध ठिकाणांहून काँग्रेस भवन येथे आणला। काँग्रेस भवन येथे उपमहापौर दीपक मानकर, आमदार मोहन जोशी, बाळासाहेब शिवरकर, प्रदेश महिला काँग्रेस अध्यक्ष कमल व्यवहारे, पक्षनेते अरविंद शिंदे, आबा बागुल, नगरसेवक अविनाश बागवे यांच्यासह अनेकविध संस्थांचे सदस्य, पदाधिकारी, नागरिक, कार्यकर्त्यांनी त्याचे दर्शन घेतले। त्यानंतर रथ मराठवाडा मित्रमंडळ महाविद्यालयाकडे रवाना झाला। विलासराव हे मराठवाडा मित्रमंडळाचे अध्यक्ष होते। तेथे संस्थेचे सुरेश जाधव आणि पदाधिकाऱ्यांनी दर्शन घेतले। गुरुवारी सकाळी 10 वाजता हा अस्थिकलश विश्रांतवाडी मार्गे आळंदी येथे नेण्यात आला। दुपारी 1 वाजता त्याचे इंद्रायणी नदीत विसर्जन करण्यात आले। कामगार नेते नितीन पवार यांच्या नेतृत्वाखाली या धरणे आंदोलनाला सुरुवात करण्यात आली। यामध्ये मोठ्या संख्येने बँड व्यावसायिक सहभागी झाले होते। बँड व्यावसायिकांच्या वाहनांच्या मूळ रचनेत बदल केल्यामुळे प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या वतीने कारवाई करण्यात येत आहे। त्याच्या विरोधात हे धरणे आंदोलन करण्यात येत आहे। बँड व्यावसायिकांची पोलिसांबरोबर चर्चा झाली। त्यात बँड पथक आवाजाची मर्यादा पाळतील असे ठरले होते। तरीही आरटीओने कारवाई करण्याची भूमिका कायम ठेवली आहे। त्याच्या निषेधार्थ हे धरणे आंदोलन असल्याचे नितीन पवार यांनी सांगितले। आज या ठिकाणी पुणे प्रादेशिक परिवहन कार्यालयासमोर बँड मालक आणि वादक यांच्या संघटनेचं धरणे आंदोलन आज आम्ही सुरू केलेलं आहे। या धरणे आंदोलनाचं कारण असं की पुण्यामध्ये परंपरेने पारंपरिक वाद्य वाजवण्याची कला ज्या घराण्यांमध्ये होती त्यांचं रूपांतर पुढे बँड पथकामध्ये झालं। या बँड पथकाला सूर देण्यासाठी पूर्वी पट्टी तरंगची गाडी वापरली जायची। ती चाकांची गाडी होती आणि ढकल गाडीसारखी ती पुढे नेली जायची। कालांतराने त्याच्यामध्ये जीपचा वापर सुरू झाला आणि जीपमध्ये पट्टी तरंगच्या ऐवजी किंवा त्या जागी सिंथेसायझर नावाचं वाद्य आलं। गेले 10-15 वर्षापासून ही जीप बँड पथकामध्ये वापरली जाते। पण 1-1.5 वर्षापासून पोलीस आणि आरटीओ कार्यालयाला एकदम सगळ्या कायदे आणि नियमांची आठवण झालेली आहे आणि या जीपला त्यांनी तुमच्या जे बदल केलेले आहेत त्या जीपमध्ये ते तुम्ही पूर्वत स्वरूपात जीप आणा, अन्यथा ती तुम्हाला बँड पथकात वापरता येणार नाही अशा प्रकारच्या नोटिसा दिलेल्या आहेत। सुरतवाला कुटुंबाने सुरू केलेल्या या उपक्रमाचे पवार यांनी कौतुक केले। यावेळी ज्येष्ठ उद्योजक अभय फिरोदिया, आमदार गिरीश बापट, स्थायी समितीचे अध्यक्ष बाबूराव चांदेरे, म्हाडाचे पुणे विभागाचे अध्यक्ष अंकुश काकडे, सुभाष वारे, शांतीलाल सुरतवाला उपस्थित होते। आचार्य आनंद ऋषीजी पुणे ब्लड बँकेत रक्तदान आणि नेत्रदान करणाऱ्या व्यक्तींच्या कुटुंबियांना अँब्युलन्सची सुविधा मोफत उपलब्ध करून देण्यात येणार आहे। तसेच ब्लड बँकेमार्फत सुरू करण्यात आलेल्या हेल्पलाईन नंबरवर फोन केल्यानंतर गरजू व्यक्तींना घरपोच रक्तपुरवठा करण्यात येणार असल्याचे ब्लड बँकेचे प्रमुख विश्वस्त शांतीलाल सुरतवाला यांनी येथे स्पष्ट केले। सुरतवाला युथ क्लबच्या पुढाकाराने या कुटुंबातील तब्बल 456 सदस्यांनी स्वखुशीने नेत्रदान करण्याचा अनोखा संकल्प केला आहे। या संकल्पाची घोषणा अजित पवार यांच्या उपस्थितीतही येथे करण्यात आली। आणि याबरोबरचे बातमीपत्र संपलं। पुन्हा भेटूया उद्या याच वेळी। नमस्कार।